नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोरात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आज आहे 12 नोव्हेंबर आणि तुम्ही बघत असाल की मी रेडी वगैरे झाले। तर माझी फ्रेंड आहे मनाली, तिची आज हळद आहे। तर आम्ही सगळे कॉलेज फ्रेंड चाललोय। तुम्हाला मग म्हणजे आधीच्याही ब्लॉग मध्ये बोलली की माझी फ्रेंड आहे, तिचं लग्न वगैरे सो उद्या तिचं लग्न आहे, त्याच्यासाठी मी आज हळदीला चाललोय। बाय द वे मी आता लगेच म्हणजे आताच ब्लॉग स्टार्ट करते संध्याकाळी जायच्या आधी, बिकॉज आता माझं आमचं सबमिशन वगैरे पण चालू होतं। सो त्यामुळे दिवसभर कॉलेजमध्येच होते आणि खूप बिझी शेड्यूल चालू आहे, सो त्यामुळे पण ब्लॉग येत नाहीये। तर काय काय होतं पुढे तुम्हाला बघायला मिळेलच। ऍज युजल आम्हाला इकडे पण यायला लेटच झालंय। आम्हाला इथं तर 6 वाजता ना, आम्ही 7 वाजता आलोय। सगळ्यांचं येतेच, सगळ्यांना वाट बघत बघत तर आम्ही इकडे आलोय आणि बिचारीचे आम्हाला व्हॉट्सअपवर एवढे मेसेजवर मेसेज येत आहे ग्रुपवर। सपरात मध्ये जाऊया आज, पण अजून हळदीचा कार्यक्रम चालू आहे त्यांचा, चालू आहे। आणि तीच बोलली होती की थोडं लेट होणार आहे, सो तुम्ही लेट आले तरी चालेल, आपण जाऊया। हे ऐन मोमेंटला संगीतची प्रॅक्टिस चालू आहे, बिकॉज सबमिशनमुळे आम्हाला अजिबात वेळ नाही मिळाला। सो प्रॅक्टिस चालू आहे, ते प्रॅक्टिस करते आणि तुम्हाला फायनल दाखवते कसं करणार आहे आम्ही डान्स। हो, अशा पद्धतीने आमचा डान्स बसला आहे 5 ते 10 मिनिटात। येस, हा ना, मस्त बसलाय। चुप नाही, तुम्ही वेगळं टाकणार आहे। तुझ्या फोन मध्ये भारी येतात डान्स। हा, शेवटी फोन माझा आहे ना, सो त्यामुळे। तर आता आम्ही इकडे आतमध्ये आलोय, बिकॉज संगीतची अजून तयारी चालू आहे। नवरी पण रेडी व्हायला गेली आहे। इकडे आमचं आता सगळं असं चाट वगैरे खाणं चालू आहे, अजून संगीत स्टार्ट नाही झालंय आणि ती ब्राईड साठी घेऊन चालली आहे। सो आम्ही आता इकडे आलोय। हे काय आहे? कोणती रोल? 1-2 ना, 2 भरपूर सारं काय काय आहे, डोसा आहे वगैरे। सो मी थोडं सगळं टेस्ट करतोय। स्पूनले नाही, छान असं डोसा लावतायत। सो आता आम्ही आलोय मंचाव सूप प्यायला। हेलो, मंचाव सूप, फिर उसके बाद डेजर्ट। येस, काउंटरला। आणि आम्ही नुसतं खाण्याचंच काम करतो, दुसरं काहीच करत नाहीये। पण आम्ही ठरवलं की मेन कोर्स नंतर करूया। और आगे अपना अखरोट हलवा। अक्रोड हलवा आहे हा, वाव। सो आता टेस्ट करूया आपण। ऑल ओव्हर सगळं जेवण खूप छान आहे। जेवण मीन्स आम्ही जे चाट वगैरे खाल्लं ते खाऊया आता। क्यूट क्यूट दिसते। हो हो, कर तयारी तू। आता संगीत स्टार्ट झालंय, ग्रूम अँड ब्राईड पण आलेत। एक लड़के पे वो मरती थी।
the next day. मॉर्निंग तर मंडळी तुम्ही बघितलं, काल मी हळदीला गेले होते आणि आज सकाळी उठल्यावर जरा बाहेर गावात गेले होते, तर राम मंदिराच्या परिसरात जरा गर्दी दिसली मला, म्हणून बघायला आले. तर आज तुम्ही बघत असाल की इथे पोलीस वगैरे दिसत आहे. तर आज इथे देवेंद्रजी फडणवीस येत आहेत दर्शनासाठी आणि आता कुंभमेळावा पण आला, त्याची पण तयारी चालू आहे सगळी. तर इथे सगळं बांधकाम वगैरे चालू आहे आणि इथे आज काहीतरी वाडा वगैरे त्याचं काहीतरी आहे, काहीतरी काम वगैरे ते चालू आहे वाटतं. आणि इथे दाखवलं आहे की नंतरचं काळाराम मंदिर असं असेल. इकडे सुद्धा त्यांनी लावलं आहे अशा पद्धतीने. इकडे रिनोव्हेशन चालू आहे आणि पूर्ण इकडून तिकडून पूर्ण पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे, तुम्ही बघू शकता इथे सुद्धा. सो आपण जाऊया आता घरी, बिकॉज मला प्रेसॉन्सची ऑर्डर पण आहे, ती कंप्लीट करून द्यायची आहे आणि त्याचबरोबर मला लग्नालाही जायचं आहे. सो चला, तुम्हाला बोलले मी की मी प्रेसॉन्स रेडी करत होते घरी असं. तर हे ते प्रेसॉन्स आहे, लग्नासाठीच आहे आणि हे मला नागपूरला कुरिअर करायचे. तर रेडी वगैरे झाले, आता हे पॅक वगैरे करेल आणि लग्नाला जायच्या आधी मी हे कुरिअर करेल. आणि परत लग्नावरून आल्यावर पण मला एक अपॉइंटमेंट आहे, सो ती कुठे आहे काय आहे, मला तर तिकडे जाऊन पॉसिबल झालं शूट घेणं तर नक्कीच घेईल. मला बऱ्याचशा अपॉइंटमेंट होत्या आणि मी त्या अपॉइंटमेंट्सला गेले पण, बट मी शूट नाही करू शकले बिकॉज खूप गडबड गोंधळ पण होता आणि त्यांच्याकडे पण. सो त्यामुळे अशा पद्धतीने आहे. तर आता रेडी होते मी आणि तुम्हाला भेटते. चल, तर मंडळी मी रेडी वगैरे झाले आणि माझं मेकअप आणि हेअरस्टाईल वहिनींनी केली आहे. खूप सुंदर अशी हेअरस्टाईल आणि मेकअप केला आहे आणि त्याचबरोबर मला साडी ड्रेपरिंग काही प्रॉपर करता येत नाही. वैदवी आमचं सगळं फ्रेंड्सचं ठरलं होतं की जर वैदिक पद्धतीने लग्न आहे तसं आपण सगळे ट्रेडिशनल वेअर करूया, तर त्यामुळे मी साडी नेसली आहे. आणि त्याचबरोबर वहिनींचं इंस्टाग्राम पेज आहे यशस्वी थोरात मेकओव्हर म्हणून, मी इथे टाकेल पण आणि डिस्क्रिप्शनमध्येही टाकेल, तुम्ही नक्कीच जाऊन फॉलो करा. आणि तुम्हाला हे मेकअप करायचं असं छान छान सुंदर सुंदर तर तुम्ही नक्कीच वहिनींना DM करा. सो वहिनीने फर्स्ट टाइम माझ्यावरती ट्राय केला आणि तो खूप सुंदर झाला आहे असं मला पर्सनली आवडलं, बिकॉज मी वन साईड असा पदर घेते नेहमी, बट मला पण पर्सनली खूप आवडलं, मम्मी त्यांनाही खूप आवडलाय. सो थँक्यू वहिनी. असं मागे फिरा म्हणजे प्रॉपर असे छान छान फोटो काढेल आणि मी ते इंस्टाग्रामवर पोस्ट करेल, तुम्हाला बघायला मिळेलच. आणि बाय द वे नेल्स पण केले वेल्वेट टिपचे. सो म्हणजे प्रेसॉन्स होते मी ते लावले कारण मला वेळ करायला. सो नेल्स केले. सो आता आपण जाऊया आणि तुम्हाला दाखवते तिकडे जाऊन, बरंच लेट झालंय मला. चला, आले इथे आणि माझ्या फ्रेंड्स 11 वाजेपासून आलेले आणि मला एवढे फोन करतायत, केव्हाची वाट बघतायत, त्यांना जाऊन मी भेटते. खूप सुंदर दिसत आहे. पहिल्या सुपारीला मुलीने हे वचन दिलेले आहे की वरा, तू मला जेव्हा जेव्हा हत्या करशील त्या त्या वेळेला तुला मी मिष्टान्न बनवून खाऊ घालेन. मिष्टान्न म्हणजे काय? गोड, पुरणाची पोळी, बासुंदी, त्यानंतर भाजी, सुपारी सारखं. वा, तेरे शादी में हम ऐसे ही करेंगे, वीडियो लेंगे.